एक दृष्टांत, एक कथा भाग सांगतो भागवतातला, तुमच्या पुढे लक्षात येईल. राजा हरिश्चंद्र, किती सत्य बोलावं राजा हरिश्चंद्राला. राजा हरिश्चंद्र एवढ्या महान, अरे विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकांमध्ये कीर्ती झाली. राजा हरिश्चंद्र सारखा विद्वान, राजा हरिश्चंद्र सारखा ज्ञानी, राजा हरिश्चंद्र सारखा दानी या जगामध्ये कुणी नाही. आणि सगळं कळालं विश्वामित्रला. विश्वामित्र म्हणायला लागला, माझ्यापेक्षा दानी, सर्वांपेक्षा श्रेष्ठ असेल राजा हरिश्चंद्र. विश्वामित्रानं ठरवलं, जर राजा हरिश्चंद्राला जर हरवलं, त्याचा जर एखादी प्रतिज्ञा असेल ती अपूर्ण ठेवली, त्याची इच्छा असेल ती अपूर्ण ठेवली, त्याचं सत्वहरण केलं की त्याचं सत्यता नष्ट होईल. ही सत्य कथा जर आपण जीवनामध्ये ऐकली तर आपल्या जीवनामध्ये असलेलं पाप नष्ट होतं. खोटं बोलण्याचं पाप सुद्धा नाहीसं होतं. मायबाप ऐका बारकाईनं. विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये गेला आणि राजा हरिश्चंद्राला सांगितलं, मला 3.5 मोरा स्वर्ण दान दे. राजा हरिश्चंद्र स्वप्नात, पण त्याच्या अगोदर तुझे राज्य मला दान दे. काय दान दे? राज्य. राजा हरिश्चंद्राला राज्य स्वप्नामध्ये दान दिलं. स्वतःचं राज्य स्वप्नामध्ये दान दिलं. सकाळी उठला राजा हरिश्चंद्र आणि सकाळी उठल्यानंतर राजा हरिश्चंद्रानं बघितलं, समोर एक ऋषी आलेला आहे, महात्मा आलाय, साधू आलाय. त्या साधूनं सांगितलं, राजा हरिश्चंद्र जगा खाली कर, आजपासून हे सगळं सिंहासन माझं, तुम्हाला स्वप्नात दान दिलं नाही. राजा हरिश्चंद्र म्हणतो, ठीक आहे ना, तुमचे राज्य, पण तुम्ही काय मागितलं अजून? 3.5 भार स्वर्ण मुद्राना, ते तर घेऊन जावा. कोषागारला सांगितलं, ते 3.5 भार स्वर्ण मुद्रा आणा द्या या साधूला. तेव्हा विश्वामित्र सांगतो, राज्य माझं आहे ना, तो कोषागार सुद्धा माझाच आहे, तिथं तुला हात लावायचा अधिकार नाही. मला 3.5 भार जर मुद्रा दिली नाही तर तुझं सत्व हरण होईल. राजा हरिश्चंद्र म्हणतो, फक्त 48 तासाची मुदत द्या, 3.5 भार स्वर्ण तुम्हाला मी दान देतो. राजा हरिश्चंद्र स्वतः बाहेर निघाला. हे बघितल्यानंतर राजा हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी, पत्नी तीच असते, चटणी सोबत भाकर जरी खावी लागली ना, भाकरी सोबत पाणी जरी मोडून काला करून खाऊ लागला ना, पण पतीची साथ सोडत नाही. अरे दरबारात राहत होती पण कैकेला सुख नव्हतं. मायबाप वनात राहत होती पण सीता मातेला सुख होतं, कारण की पतीची सेवा, पती परमेश्वर मानणारी माझी सीता माता होती. तारा राणी मागे निघाली. छोटा रोहिदास 5 वर्षाचा, तो सुद्धा मागे निघायला लागला. बाबा कुठं चाललेत? राजा हरिश्चंद्र सांगतो की मी स्वतःला आता विकणार आहे, आता मला विकून हे 3.5 भार मुद्रा मला द्यायच्यात. आणि काशी या ठिकाणी माझा राजा हरिश्चंद्र, माझी तारा राणी आणि रोहिदास जात आहे. मायबाप रस्त्यावर सूर्य एवढा तापलेला आहे, इतका ताप सूर्याने प्रदान केलेला आहे, पायी चालताना त्रास व्हायला लागला. विश्वामित्रानं अजून माया जाल पसरवलं आणि 3 ब्राह्मण तिकडनं पाठवले. ब्राह्मणाची पत्नी, ब्राह्मणाचा मुलगा, त्यांच्या पायात चप्पल नव्हती. राजा हरिश्चंद्राला सांगितलं, राजन तुम्ही फार तपस्वीत, आम्ही ऐकलंय. अहो माझ्या पायात चप्पल नाही हो. राजा हरिश्चंद्रानं स्वतःची चप्पल दिली त्या ब्राह्मणाला. बायकोला, त्या पत्नीला सांगावं नाही लागलं तारा राणीला. तारा राणीने सुद्धा स्वतःची चप्पल दिली. तारा राणीला बघून रोहिदासने आपली चप्पल त्या बालकाला देऊन दिली. मायबाप अनवाणी पायानं चालणारा माझा राजा हरिश्चंद्र, अनवाणी पायानं चालणारी माझी तारा राणी, माझा रोहिदास, ज्या काशी तीर्थक्षेत्रामध्ये स्वतःला विकावं म्हणून, त्या ठिकाणी अशी पद्धत आहे मायबाप, जर स्वतःला विकायचं असेल तर कोरडा चारा डोक्यावरती घ्यायचा, लोक समजायचे या विक्रीला आलेत. राजा हरिश्चंद्राला, तारा राणीला आणि बालकाला बघितलं. तारा राणी एवढी सुंदर होती, अरे 5 पतिव्रतामध्ये तिचं नाव आदराने घेतलं जातं. एका वेश्येनं बघितलं, ही जर माझ्या घरात राहिली तर मला बिझनेस मध्ये फायदा होईल. त्या वेश्येनं
एक मोहर दिली आणि तारा राणीला विकत घेतलं मायबाप. या दृश्य तिथल्या कौशिक ब्राह्मणानं बघितलं. त्या काशीतले ब्राह्मण म्हणायला लागले, माय ही आमची अन्नदात्री आहे, रोज आम्हाला अन्नदान करायची, हिच्या हातातलं भोजन आम्ही खायचो. देवा परमेश्वरा, आज हे काय चित्र, एका वेश्येच्या घरी हिला जावं लागत असेल. सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्या कौशिक ब्राह्मणाला सांगितलं, अरे तारा राणीला तू विकत घे. एक मोर मुद्रा तारा राणीला दिली. त्या वेश्याला सांगितलं, नाही 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 नाही, आम्ही विकत घेतो तारा राणीला. त्या कौशिक ब्राह्मणानं घेतलं. तारा राणीला घेऊन जातात तेव्हा रोहिदास येतो. आई, हंबरडा फोडला रोहिदासानं. राजा हरिश्चंद्र सांगतात, अरे रोहिदास, अरे आई 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 तुला सोडून चालली. बाबा, मी आई मागे पाटणी लागतो बाबा, शेवटचं वंदन करतो. काय सांगावं परमेश्वर, कधी माझ्या आईची माझ्याशी भेट होईल, म्हणून आईचा मला एकदा नमस्कार करू दे. हो बाबा, आईचा नमस्कार करतो रोहिदास. ढसाढस आसरू ढाळतो. हे सगळं दृश्य त्या काशीतल्या विद्वज्जनांना बघितलं. कौशिक ब्राह्मणाला विनंती केली, दादा या रोहिदासाला पण विकत घ्यावं, आम्ही तुमची सेवा करू. रोहिदासाला अर्धा भार स्वर्ण मुद्रा दिली. 1.5 भार स्वर्ण मुद्रा एकत्र झाली आणि विश्वामित्रानं सोडलेल्या त्या शिपायाजवळ ती हस्तांतरण केली. रोहिदास आणि तारा राणी त्या कौशिक ब्राह्मणाच्या घरी गेले. मायबाप, इकडे 24 तास झाले, पुन्हा दुसरे 24 तास होणार. तेवढ्यात राजा हरिश्चंद्राला बघितलं एका डोमानं, अरे धष्टपुष्ट आहे, कामात येईल, काय किंमत तुमची. तेव्हा त्या राजा हरिश्चंद्राने सांगितलं, फक्त 2 भार स्वर्ण मुद्रा दिली. ते 2 भार स्वर्ण मुद्रा त्या शिपायाचे हस्तांतरण केली. राजा हरिश्चंद्र 48 तासाचा भूका आहे, काही खाल्लेलं नाही. ह्या डोमाला 2 पत्न्या होत्या. त्यांनी या राजा हरिश्चंद्राला इतका त्रास दिला. संध्याकाळी 6 वाजेला आणलं. राजा हरिश्चंद्राला सांगितलं, नदीवरून पाणी भरून आण. त्या माठामध्ये राजा हरिश्चंद्राला टाकावं, पण माठाला छिद्र केला या दोघं बायकांनी. पाणी राजा हरिश्चंद्राने टाकावं, पाणी काय भरलं जात नाही. 9 वाजले रात्रीचे. राजा हरिश्चंद्राच्या डोक्यावरती पाण्याचा माठ आणि त्या डोमाच्या पत्नीला राजा हरिश्चंद्राच्या कानशिलात लावली. राजा हरिश्चंद्र धाडकन खाली पडले. त्या डोमाला सांगितलं, अरे असा कामचुकार माणूस ज्याच्याकडनं माठ सुद्धा भरला जात नाही, याला आपल्या घरी ड्युटी नको. राजा हरिश्चंद्राला त्या ठिकाणी मायबाप उचललं जातं आणि त्या स्मशानभूमीमध्ये आज सुद्धा जर तुम्ही कधी गेलात काशी विश्वेश्वर इथे, तर त्या वाराणसी मध्ये राजा हरिश्चंद्राचा घाट आहे. त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राला ड्युटी दिली जाते. काय ड्युटी? राजा हरिश्चंद्रानं त्या ठिकाणी प्रेत जाळायचं काम करायचं. राजा हरिश्चंद्राला मोबदला काय? 1.25 शेर तांदूळ म्हणजे 1.25 शेर भात आणि 1.25 गज कापड. कापड मालकाला द्यायचा आणि 1.25 शेर भात मात्र स्वतः खायचा. रोज नित्यनेमानं राजा हरिश्चंद्राचं चालू आहे. पण या ठिकाणी इकडे कौशिक ब्राह्मणाकडे तारा राणी काम करते. साधूंचा स्वयंपाक करायचा, ऋषींचा स्वयंपाक करायचा, बाळावर संस्कार द्यायचे, शुभम करोतु कल्याणम असे वचन शिकवायचे. कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती देवाचं सांगायची. बालक रोज जायचा, फुलवाटिकेमध्ये जायचा, फुलं तोडायचा आणि ब्राह्मणाला अर्पण करायचा. हे सगळं दृश्य मायबाप रोज चालू आहे. पण विश्वामित्राला हे सण झालं नाही. अरे एवढं दुःख देऊन सुद्धा जगतात, हे माणसं नाही रे. विश्वामित्राने एक दिवस संध्याकाळच्या वेळेस फुलं तोडण्यासाठी आलेला रोहिदास मित्रांसोबत होता, बगीच्यामध्ये खेळत होता, फुलं तोडत होता. आणि या विश्वामित्रानं माया जाल केला. एका सापाचं रूप धारण करून त्या रोहिदासाला दंश केला आणि रोहिदास आई ग म्हणून विवळला. मायबाप त्या बालकांना सांगितलं, मित्रा हो माझ्या आईला सांगा हो मला सर्पदंश झाला.
आईची माया असते मायबाप. आई धावत आली, पडत आली, रोहिदास 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 रोहिदास. आणि आईनं त्या बालकाला हातात धरलं. मायबाप राजाचा मुलगा आहे हो, चक्रवर्ती सम्राट राजा हरिश्चंद्राचा मुलगा आहे, पतिव्रतेचा मुलगा आहे. हातात धरलं माझ्या रोहिदासाला. संध्याकाळची वेळ आहे, पावसाचे दिवस आहेत, अंत्ययात्रेला कोणी नाही, फक्त आईनं द्यावं, बाळाला कुशीत घ्यावं, डसा डसा रळावा, अश्रू पुसायला सुद्धा कोणी नाही. मायबाप एखाद्याला वाटत असेल तेव्हा माझ्या जीवनात एवढं दुःख, त्या मायनं एखाद्याला वाटत असेल एवढं दुःख, मला मरायचं, आता आत्महत्या करायची असं जर एखाद्या मायला वाटत असेल, तिने फक्त एकदा राजा हरिश्चंद्राचं जीवनचरित्र आठवा. आपल्याकडे काहीच नाही मायबाप, राजा हरिश्चंद्राकडे एवढी संपत्ती असून राजा हरिश्चंद्राच्या पत्नीला शेवटी आश्रू पुसवायला सुद्धा कोणी नाही. बालकाला धरावं आणि ती प्रेत जणू घेऊन जावं त्या काशी यात्रेच्या, काशी तीर्थाच्या त्या ठिकाणी, त्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जावं. प्रेत हातात धरलेलंय, दिप्पाळ देही राजा हरिश्चंद्र अकरार विकरार रूपानं पूर्ण शरीरावरती केसाळ झालेले आहेत, केस झालेले आहेत. आणि या माईनं त्या चितेवरती त्या रोहिदासाला ठेवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या हात राजा हरिश्चंद्राला सांगितलं, खबरदार, कोण कोण. वीज चमकली, विजेचा कळकळाट झाला आणि दोघांनी एकमेकाला बघितलं. दोघं डसा डसा रडू लागले. राजा हरिश्चंद्र म्हणतात, कोण? आपला रोहिदास. अगं मी विचार केला होता मला भेटेल माझी पत्नी, पण या अवस्थेत नाही. मी विचार केला होता भेटेल माझा मुलगा, पण या अवस्थेत नाही, मेल्याच्या अवस्थेमध्ये भेटतात. राजा हरिश्चंद्र डसा डसा रडू लागला. मायबाप रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. या दोहायला जसं होतं, राजा हरिश्चंद्र डसा डसा रडायला लागला आणि सांगितलं त्या तारा राणीला, या ठिकाणी प्रेताग्नी दिला जाईल, अग्निदाह दिला जाईल, पण माझ्या दोन अटी आहेत. पहिली आट 1.25 गज कापड आणि दुसरी आट 1.25 शेर भात. 5 दिवसापासून एकही प्रेत या ठिकाणी जळालेलं नाही. मी 5 दिवसापासून उपाशी आहे. माय ताराराणीला सांगतो, मी 1.25 शेर भात घेणार नाही, मुलगा आहे माझा म्हणून, पण 1.25 गज कापड घेतल्याशिवाय मी त्या प्रेताग्नीला इथं त्या प्रेताला अग्नी देऊ देणार नाही. मी स्वामी काज गुरु भक्ती. तेव्हा मायनं सांगितलं, टेन्शन घेऊ नका. त्या मायनं स्वतःच असणारं वस्त्र साडी सोडण्याचा प्रयत्न केला आणि या दृश्य जेव्हा येणार तेवढ्यात साक्षात माझे भगवंत येतात आणि त्या ठिकाणी सगळेजण येऊन आशीर्वाद देतात. विश्वामित्र सुद्धा सांगतात, अरे राजा हरिश्चंद्र असं करू नको, तारा राणी असं करू नका. सगळे येतात आणि सगळे आशीर्वाद देतात. राजा हरिश्चंद्र आपकी जय हो, आपकी जय हो, आपकी जय हो. रोहिदासाला जिवंत केलं जातं आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा राजा हरिश्चंद्राला ते राज्य दान दिलं जातं. आणि त्या तुलसी रामायण मधली तो दोहा पुन्हा आपल्याला आठवतो, रघुकुल रीत सदा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सत्य बोला, सत्य सत्य. प्रभू रामचंद्राला सांगितलं गेलं, उद्या तुम्ही राजा होणार आहेत, उद्या सिंहासनावर बसणार आहेत. कौशल्य आनंदित आहे, दशरथ आनंदित आहे. मायबाप राम राजा होणार, प्रजा
दुसऱ्या दिवशी त्या राजगादीवर झोपणार होते, त्या दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राला दगडावर झोपलं लागलं माग बाप, त्या खडकावर झोपावं लागलं. म्हणून सत्यासाठी जीवन जगणारी ही रघुकुल रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारी, द्रवहु दशरथ अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बोलो सिया राम भगवान की, बोलो खाटू श्याम भगवान की. भगवंताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा.